मधुमेह, डायबिटीस. तुम्ही तुमच्या आजूबाजूला साखर किंवा गोड पदार्थ खाण्याचे टाळणारे काही जण पाहिले आहेत का? हो सर. त्यामागे काय कारण असेल बरं? त्यांना डॉक्टरांनी डायबिटीस आहे असं सांगितलं, म्हणून ते गोड पदार्थ खात नाहीत. अगदी बरोबर. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी गोड पदार्थ खाण्याचे टाळले पाहिजे. स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन नावाचे एक संप्रेरक असते. हे संप्रेरक रक्तामध्ये असणाऱ्या ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाले की शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. याच विकाराला मधुमेह असं म्हणतात. मधुमेह हा दीर्घकालीन उपचार करावा लागणारा आजार आहे. मधुमेह असणाऱ्या रुग्णाने स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली नाही आणि मधुमेहाने गंभीर स्वरूप धारण केले तर मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकार, पक्षाघात, अंधत्व आणि सूक्ष्म रक्तवाहिन्या निकामी होणे, जखमा लवकर बऱ्या न होणे अशा विविध आजारांचा सामना करावा लागतो. मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. 1. रात्री वारंवार मूत्रविसर्जनाला जाणे. 2. वजन खूप वाढणे किंवा कमी होणे. 3. सतत अशक्तपणा आल्यासारखे वाटणे. 4. तीव्र भूक लागणे. अशा प्रकारची लक्षणे दिसून आली की लगेच डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घ्यावे. आता आपण मधुमेहाची कारणे पाहूया. मधुमेहाची कारणे. 1. अनुवांशिकतेमुळे मधुमेह होऊ शकतो. 2. अतिलठ्ठपणाही मधुमेहाला प्रोत्साहन देतो. 3. व्यायाम न करणे, कष्टाची कामे न करणे, कमी चालणे यामुळेही मधुमेह होऊ शकतो. 4. मानसिक ताणतणावामुळेही मधुमेह होऊ शकतो. ही प्रामुख्याने मधुमेहाची कारणे आहेत. सध्या आपल्या देशांमध्ये मधुमेहाचे जवळपास 7 कोटी रुग्ण आहेत. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण हे भारतात आढळून येतात.